पट मी महापालिकेतून 2016ला सेवानिवृत्त झालेलो आहे आणि गेली 8 वर्ष मी या संघटनेचं काम पाहतोय. या संघटनेमध्ये एकूण 6 संघटनांचे प्रतिनिधी 6 ठिकाणी आपल्या पेन्शनर संघटना चालतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याची मिळून एक मध्यवर्ती अशा 7 संघटना प्लस आपली महापालिकेची सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अशा संघटनांचं मिळून एक काम चालतं. आणि ह्या पेन्शनर डेच्या निमित्ताने आम्ही महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचे अडकून ठेवलेले प्रश्न, त्यांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतन किंवा त्यांचे ॲरियर्स फरक जे काय आहे ते सगळे अडलेले प्रश्न ते पाठपुरावा करून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. या पेन्शनर डेच्या निमित्ताने केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये त्या सेवानिवृत्त लोकांचे जे प्रश्न अडकलेले आहेत तेही या ठिकाणी त्या मारणे साहेबांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मारणे यांना या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बोलवलेलं आहे. त्यांच्यासमोर प्रश्न मांडून ते सोडवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी एकूण 18,000 आपले कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी जे संघटनांचे सभासद आहेत त्याच्यापैकी 800 ते 900 लोक हजर असतात. आणि यामध्ये भरगतचा असा कार्यक्रम यावेळेला आचार्य दरवर्षी आम्ही रामकृष्ण मोरेला घेत असतो, परंतु यावेळी गॅदरिंगमुळे ते सभागृह काय आम्हाला उपलब्ध झालं नाही. यावेळेस आम्ही आचार्य आत्रे रंगमंदिर संतोषनगर वगैरे या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत. धन्यवाद. श्रीकांत रामचंद्र मोने, राणा प्राधिकरण निगडी. तिथे आम्ही महाराष्ट्र शासनाच्या राज्य सरकारांचे मध्यवर्ती संघटना आहे. त्या मध्यवर्ती संघटनेमध्ये आमच्या 6 शाखा आहेत. त्यापैकी भोसरी शाखा आहे, चिंचवड प्राधिकरण, नंतर संत तुकाराम नगर, यमुना नगर आणि नवीन आता मोशी शाखा आमची उपस्थित झालेली आहे. तिथे पण साधारणपणे आमचे 100 आता हे प्रतिनिधी उपलब्ध होऊ शकतात. आणि आमचे जवळजवळ ही 20 वर्ष आमची राज्य शासकीय सेवानिवृत्त संघटना मध्यवर्ती संघटना हे कार्यरत आहे. इथे त्या आमच्या पण स्वतंत्र वाढदिवस वगैरे आम्ही दरवेळेला साजरे करत जातो. तसेच महानगरपालिकेमध्ये हे सेवानिवृत्त सेवक परिषद ही या महानगरपालिकेने नियुक्त केल्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत किंवा राज्य सरकारचे जे नियम आहेत, महानगरपालिकेचे नियम, जिल्हा परिषद हे प्रत्येकाचे नियम निरनिराळ्या प्रकारचे असल्यामुळं आम्ही त्यांना एकत्रित करून सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये फायदा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत परिषदेतर्फे. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे महागाई भत्ता वगैरे जो मिळतो तो आम्हाला विलंबाने मिळायचा आत्तापर्यंत. पण आत्ता महाराष्ट्र राज्य शासनाचे आमचे जे अध्यक्ष मारणे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या याच्या मागणीप्रमाणे त्याच्याप्रमाणे पुष्कळचं मूर्त स्वरूप यायला लागलेलं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रमाणे सर्व फायदे जे आहेत ते आम्हाला राज्य सरकारला मिळायला लागलेले आहेत. मी चंद्रकांत जगडे 1980 पासून पदवीधर संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे शिक्षण विभागामध्ये. आणि विविध संघटनेमध्ये जो राज्य पातळीवर जे काही कार्य चालतं ते कार्य महानगरपालिके पातळीवर आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तो लाभ मिळावा या दृष्टीने संघटने पातळीवर विविध संघटनेशी चर्चा करून एकत्रित ही परिषद निर्माण केली. आणि 17 डिसेंबर हा पेन्शनर डे हा हक्काचा आहे म्हणून हा प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि यापुढे साजरा केला जाईल. महानगरपालिकेला जेवढं धन्यवाद देता येईल तेवढे थोडे धन्यवाद. चासकर सेवानिवृत्त संघटनेचा सचिव म्हणून काम करतो. आमची संघटना 11 साली रजिस्टर झाली आणि संघटनेमार्फत विविध कामं केली आहे. आणि ही संघटना सेवक परिषदेला अटॅच झालेली आहे. आणि जो 17 डिसेंबरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमची सेवानिवृत्त संघटना संपूर्ण सहकार्य करील अशी अपेक्षा व्यक्त करतो.